महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। आहेतु जननी मदीयन कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिक्या सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? आवाज ठीक आहे? ठीक आहे। रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा रामा। नाथा हो दीनानाथा नाथा नाथा हो दीनानाथा नाथा तुमचे चरणी ठेवू माथा तुमचे चरणी ठेवू माथा रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा। बंधु हो दीनबंधु बंधु बंधु हो दीनबंधु बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा रामा। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदमी काहीच नेणो मती मंदमी काहीच नेणो
सांख्य अथवा न्याय स्वामी राया, सांख्य अथवा न्याय कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ओ ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया. हीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी मनास वाटे, इच्छा तव गुण गाया गुरुराया, इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया. एका विनवी जनार्दनाते, एका विनवी जनार्दनाते, निरंजनीच्या राया स्वामी राया, निरंजनीच्या राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया. सर्वांनी कीर्तनाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया आणि अभंगाकडे वळू. राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मी असं गृहीत धरते की तुम्ही सगळ्यांनी घरी बसून माझ्यासोबत भजन म्हटलेलं आहे. आणि आता आपण अभंगाकडे वळूया. माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. बाप आणि आई बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. माझे विठ्ठल रखुमाई. माझे विठ्ठल रखुमाई. हे माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. पुंडलिक आहे बंधू. पुंडलिक आहे बंधू. त्याची ख्याती काय सांगू. त्याची ख्याती काय सांगू. त्याची ख्याती काय सांगू.
आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, एका जनार्दनी शरण, 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 करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई, पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा, करी तसे पापभंगा, एका जनार्दनी शरण, करी माहेरीची आठवण. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ, संत शिरोमणी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा आहे. त्यांनी आपल्या या अभंगामध्ये पंढरपूरला माहेर असं म्हटलेलं आहे. माझे माहेर पंढरी असं म्हणत असताना त्यांनी पंढरपूरशी आणि वारकऱ्यांचं पंढरपूरशी असं सगळ्यांचं म्हणून एक नातं प्रस्थापित केलेलं आहे. आणि म्हणूनच पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचं आनंद विश्व आहे, सांस्कृतिक वैभव आहे. आणि या महाराष्ट्राच्या सकल वारकरी संप्रदायाने तसेच जे कोणी भक्तगण आहेत या सगळ्यांनीच पंढरपूरला माहेर असं म्हटलेलं आहे. मग का बरं माहेरच का असं म्हटलं, सासर का नाही म्हटलं? आपण जर विचार केला तर सासर आणि माहेर या दोघांच्या तुलनेमध्ये माहेर जास्त जवळचं वाटतं. म्हणूनच एक आपलेपणाचं, माझेपणाचं एक नातं ते कुठे गवसेल तर ते पंढरीला म्हणजेच पांडुरंगाच्या जवळती आपल्याला हे नातं पाहायला मिळते. आता माहेर म्हटलं की स्त्रियांचं हे एक अस्त्र असतं. काही भांडणं झाले, काय झालं घरामध्ये की मी निघाले माझ्या माहेरी. आता हे माहेर जर पुरुषांनी म्हटलं तर
पुरुषांचं माहेर कसं? पंढरी. मग त्या पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ काय? तिकडे जाऊन सगळं सोडून, संसारातील सगळे मोहमाया सोडून पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ गेलं की ते असं माहेर आहे जिथून परतून यावंसं वाटत नाही. एकतर खूप जावंसं वाटतं. जर तुम्ही या संसाराच्या मोहमायेतून तरुण गेलात तर तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ जावंसं वाटतं, पण तिथे गेल्यानंतर परतून पुन्हा यावंसं वाटत नाही, असं ते माहेर. मग पुरुष मंडळींनी जर मी माझ्या माहेरी चाललो असं म्हटलं तर ते किती महागात पडेल. असो, पण सकल संतांनी या सगळ्यांचा विचार करून इथे सांगितलंय की माझं माहेर पंढरी आहे. मग या माहेरी कोण कोण असतं? या माहेरी माझे आई वडील आहेत, माझ्या भाऊ बहिणी आहेत, सगळं माझे सद्गुरू आहेत, ज्यांना मी माझं जीवन अर्पण केलं, असे माझे सद्गुरू हे माझ्या माहेरीच आहेत. मग माझ्या माहेरी कोण? तर आई वडील. पहिली सुरुवात आई वडिलांनी केली. मग आई वडील कोण माहेरी? माहेरी जर आपण विचार केलात, सकल संतांच्या माहेरी कोण असेल तर विठ्ठल आणि रखुमाई. आपण विठ्ठलाला विठ्ठल माऊली असं म्हणतो, पण जर विठ्ठलाला बाप म्हटलं तर आई रखुमाईला आपल्याला माताच म्हणावं लागेल. त्यांना माऊलींचाच आपल्याला दर्जा द्यावा लागेल. म्हणून बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझे तिथे कोण आहेत? आई वडील. माझे विठ्ठल आणि रखुमाई हे माझे दोघं आई वडील आहेत. मग आता भाऊ बहिणींबद्दल काय सांगावं? तर माझा भाऊ आहे ना, कोण? पुंडलिक. माझा भाऊ पुंडलिक. अहो, माझ्या भावा बहिणींबद्दल मी तुम्हाला काय सांगू, त्यांचं सामर्थ्य काय आणि किती सांगू. अहो, माझा भाऊ जो असा की ज्याच्या योगे स्वतः श्रीकृष्ण भगवान तो परमात्मा 28 युगांपासून त्या विटेवरती उभा आहे, असा माझा भाऊ आहे. आणि माझ्या बहिणीबद्दल मी काय सांगू? माझी बहीण ती अशी आहे की तिच्या फक्त स्पर्शामुळे, केवळ स्पर्शाने सकल जीवांचा पापांचा नाश होतो. सकल जीवांच्या पापांचं नष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्या बहिणीमध्ये, आणि माझ्या बहिणीचं नाव आहे चंद्रभागा. असे माझे आई वडील आणि माझे भाऊ बहीण पुंडलिक आणि चंद्रभागा. काय माझ्या माहेरचं वर्णन करू, काय माझ्या माहेरचं सामर्थ्य आहे, मी तुम्हाला किती किती सांगू. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात की या माझ्या माहेराला, या माझ्या विठ्ठलाला, माझ्या विठ्ठल रखुमाईंना मी शरण गेलेलो आहे. हा जनार्दन स्वामींचा एका विठ्ठलाला, माझ्या पांडुरंगाला शरण गेलेला आहे. आणि त्या माहेराची आठवण जशी मला होते तशीच तुम्हाला सतत होवो. करी माहेराची आठवण कधी करावी? नित्यक्रम कर. तुमची नित्य नैमित्तिक कर्म करत असताना या आपल्या माहेरची आठवण तुम्हाला व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही ती आठवण ठेवा, असं सांगतात. मग आता एकनाथ महाराजांना आता हा अभंग निवडण्याचं कारण एकच. आणि एकनाथ महाराज असे आहेत की त्यांनी सकल जीवांना समजावं या हेतूने प्राकृतामध्ये आपल्या अभंगांची निर्मिती केली. सकल जीवांना समजावं यासाठी भागवताचा, श्रीमद भागवताचा प्राकृतामध्ये अनुवाद करून तो ग्रंथ सर्वांसमोर ठेवला. आपण सगळ्यांनीच हा अभंग खूप वेळा ऐकलेला आहे. हा अभंग इतका गोड आहे, पण तसाच जितका गोड आहे तितकाच गूढही आहे. आता याच्यामध्ये अर्थ कसा? गूढार्थ जर आपण अभ्यासाचा प्रयत्न केला तर माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी. आता ही भीवरा म्हणजे कोण? तर भीमा नदी.
भीमा नदीलाच इथे भीवरा असं म्हटलेलं आहे. ही भीमा नदी अशी आहे की जेव्हा ती पंढरपूर जवळून जाते त्यावेळेस थोडीशी वाकून वळून चंद्राकृती होते, म्हणून त्या भागात तिला चंद्रभागा असंही म्हटलं जातं. अशी ही चंद्रभागा, भीवरा, भीमा तिन्ही एकच नद्या. पण ही भीवरा म्हणजेच कोण? तर पंढरपूर याचाच अर्थ दुसरा जर आपण अर्थ घेतला तर पांढऱ्या म्हणजे भगवंताच्या भक्तीचं गुणानुवाद करणारे, गायन करणारे भक्त, याला पांढऱ्या म्हणतात, म्हणून ते पंढरपूर. तर पंढरपूर म्हणजे आपला हा देह, हा देह म्हणजे पंढरपूर. बरं, आपण आता एखाद्याला विचारलं की बाबा तुमचं माहेर कुठे आहे, तर ते सांगेल की बाबा पुणे, मुंबई, औरंगाबाद, परभणी हे अशा भागांची नावं घेतील. पण ठीक आहे, तुम्ही गावाचं नाव सांगितलं. आता आपण काय म्हणलो, माझे माहेर पंढरी. आपण म्हणजे संत म्हणतात की आमचं माहेर पंढरी आहे, पण आपण विचारताना काय म्हटलं, कळलं तुमचं माहेर पंढरी आहे, पण पंढरपूरमध्ये नेमकं कुठे? किंवा औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी म्हटलं तर ठीक आहे, पुण्यामध्ये कुठं आहे? तर मग सांगतो आपण की सदाशिव पेठ, असं आपण एक ठिकाण सांगतो. आता या पंढरपूरच्या म्हणजे या देहाचा जर आपण विचार केला तर या पंढरपूर जे आपण देहाला मानतो, या देहामध्ये भगवंताचं स्थान कुठे आहे? संतांचं स्थान कुठे आहे? तर सहस्त्रार. सहस्त्रार हे भगवंताचं एकमेव ठिकाण. मग आता भीवरा नदीच्या तीरावर आहे. भीवरा नदीच्या तीरावर म्हणजे आता भीवरा नदी शरीरामध्ये कुठे आहे? तर सुषुम्ना नाडी. सुषुम्नेच्या तीरावर. आता ही सुषुम्ना कधी आहे, कसं करते, चंद्राकृती कशी होते, ती पण शरीरामध्ये चंद्राकृतीच पुढे जाते आज्ञाचक्रापर्यंत सरळ असते. त्याच्यानंतर नागमोडी थोडीशी चंद्राकृती होऊन ती सहस्त्रारपर्यंत जाते, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात शरीरातही. हे सगळं झालं गुढार्थ. आता याचा जर आपण खूप खोल विचार केला तर आजची वेळ कीर्तनाची इथं संपून जायची आणि आपलं आख्यान तसंच राहायचं. म्हणून संत सगळे सांगतात की या आनंद विश्वामध्ये जर आपल्याला रमायचं असेल, वारकरी लोकांचं पंढरपूर म्हणजे आनंद विश्व आहे. आणि पंढरीचा पांडुरंग म्हणजे त्या विश्वाला प्रकाशित करणारा चित सूर्य आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे ज्ञानियांचे ज्ञेय आहे, ध्यानियांचे ध्येय आहे, तपस्व्यांचे तप आहे, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य. असा पंढरपूरचा पांडुरंग आहे. मग त्या पांडुरंगाशी जर सलगी करायची असेल, या जीवाची त्या शिवाशी जर भेट घडवून आणायची असेल तर काय करावं लागेल म्हणतात, सगळे मोह, माया, अहंकार हे सगळं बाजूला काढून टाकायचं. आता हे मोह माया बाजूला होत नाहीत. मग त्यासाठी एकनाथ महाराज इथं आपल्याला खूप छानसं सांगतात. त्यांनी एक सासूरवाशीण बाईचं रूपक वापरून आपल्याला त्यांच्या वाङ्मयातून खूप छान सल्ला दिलेला आहे, खूप छान उपदेश दिलेला आहे. आता संत एकनाथ महाराजांचे भारुड प्रसिद्ध आहेत, त्यांचं भागवत प्रसिद्ध आहे, त्यांच्या कितीतरी वाङ्मय आहेत, ते असे सोप्या भाषेत सांगतात, पण त्याचा गुढार्थ खूप मोठा आहे, त्याचा खूप खोल अर्थ दडलेला असतो. आपल्याला वरवर असं वाटतं की हे सोपा शब्द आहे. आता माहेर, मग माहेर कुठलं, चंद्रभागा, पंढरी हे जे शब्द आलेले आहेत याचा आपण वरवर विचार करतो, पण एकनाथ महाराज म्हणतात की फक्त वरवरचा विचार करून काही फायदा नाही, तुम्ही त्याचा गुढार्थ शोधा. सगळ्या संतांनी जे काही काव्य केलेले आहे, जे काही वाङ्मय दिलेले आहे, जे काही अभंगरचना केलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं जर तुम्ही सार
पाहिलं किंवा त्याचा खोल अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलात तर या तुमच्या जीवनाची या पूर्ण संसार सागरातून मुक्तता आहे. आता माहेर म्हटलं, मग सासर काय म्हटलं? सासर म्हणजे हा संसार, माहेर म्हणजे तो पांडुरंग परमात्मा, सासर म्हणजे हा संसार. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं जायचंय. सकल संतांनी सांगितलं की आमचं माहेर पंढरी आहे आणि तेच उपदेश करून आपल्याला सांगतात की तुमची आणि त्या शिवाची भेट घडवून देण्यासाठी आम्ही इथं आहोत. पण तुम्ही आम्ही जे सांगितलं त्या मार्गाने चला. आम्ही एकदम सोपा मार्ग तुम्हाला सांगू, पण तो सोपा मार्ग तुम्ही तुमच्या प्रयत्नाने त्यावर जर आलात तर तुमच्या जीवनाचं तुम्ही नक्कीच कल्याण करून घ्याल. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून, आपल्या वाङ्मयातून असेच अनेक सोपे उपदेश दिलेले आहेत, पण ते रूपक वापरून त्यांनी आपल्याला खूप छान उपदेश दिलेला आहे. आता संत एकनाथ महाराजांचं वाङ्मय कुठलं, त्यांचं भारुड कोणते? दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, हे जे त्यांचं भारुड आहे. किंवा ग ग ग ग ग विंचू चावला, काही मी करू विंचू चावला, हे जे त्यांची भारुड आहे त्याच्यापैकीच एक त्यांचं असं इतकं छान भारुड आहे की त्यांनी, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, सासूर वाशिणीचं रूपक घेऊन त्यांनी आपल्याला उपदेश केलाय आणि सांगितलंय की भगवंताची भेट घडवून देण्यासाठी कोणकोणते अडचणी आपल्याला येऊ शकतात ते मी तुमच्या समोर थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करते. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला, 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 सासरा माझा गावी गेला. आता एक सासरा माझा गावी गेला, तिकडच खपीव त्याला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला. सासूर वाशिनीच्या घरी सासरी कोण असतं? सगळ्यात मोठं सासरा असतो. पण ती काय म्हणते की हे भवानी आई, तुला जर माझी गाठभेट व्हायची असेल आणि तुला हे सगळे जर मध्ये येत असतील तर पहिल्यांदा सासराचं मी बळी देते. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपीव त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासऱ्यानंतर कोण येते? सासू. सासू कशी पाहिजे? तर आसू पुसणारी पाहिजे. पण ती का म्हणते सासू कशी आहे? सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे भवानी माता, तुला जर सासराचा पण बळी दिला पण तेवढं तुला जर कमी वाटत असेल तर माझ्या सासूलाही घेऊन जा. एवढंच बोलून ती थांबली नाही तर पुढे काय बनते? जाऊ माझी फडाफडा बोलते, जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर्ज तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता एवढं बोलून सुद्धा ती थांबत नाही. पुढं काय म्हणते? नंदेचं कार्ट किरकिर करत, नंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता पुढे याच्या पुढे म्हणते की हे बघ भवानी माता, एवढे सगळे आहुती देऊन जर एवढे सगळे तुला देऊन जर तरी सुद्धा कमीच पडत असेल तर अजून एक बळी देते. आता कोण उरलं? सासरा गेला, सासू गेली, जाऊ गेली, नंदेचं कार्ट गेलं. आता कोण राहिलं? महत्वाचा. नवरा मारून आहुती देईन, नवरा मारून आहुती देईन, एकलीच ठेव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर
सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला. आता नवऱ्यालाही मारून आहुती देईन, एकटीच ठेव मला, पण माझं आणि शिवाचं नातं घडून येऊ दे. आता शेवटी एवढं सगळं होऊन पुन्हा एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, मोकळी कर ग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला. आता इथे वरवर का दिसतं? सासऱ्याला मारलं, सासूला मारलं, जाऊबाईंना मारलं, नंद्याच्या काट्याला सुद्धा खरूच देऊ दे म्हणाली, आणि सगळ्यात शेवटी नवऱ्यालाही त्याची पण आहुती देऊन टाकली. आणि नंतर शेवटी म्हणते की सगळंच जाऊ दे, मला मोकळे कर. आता ह्याच्यातून संत एकनाथ महाराजांचा गोड उपदेश काय ते आपण लक्षात घेऊया. काय सांगितले? सगळ्यात मोठा कोण असतो? सासरा, म्हणजे अहंकार. अहंकार आला की त्याच्या पाठोपाठ कोण येते? सासू, म्हणजे वासना येते. एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटणं आणि ती अजून हवीशी वाटणं, ती माझ्याकडे पाहिजे, ही वासना. त्याच्यानंतर कोण येते? जाऊ. दुसऱ्याकडे काकणभर ती गोष्ट अधिक असली, तिच्याकडे जास्त कशी गेली म्हणून ईर्ष्या निर्माण होते. मग ती ईर्ष्या म्हणजे जाऊचं प्रतीक दिलंय. अहंकार झाला, वासना झाली, ईर्ष्या झाली. आता पुढे नंदेचं कार्ट. आता नंदेचं कार्ट म्हणजे कोण? मद उभा राहिला. ती गोष्ट आपल्याला कशी मिळेल आणि आपल्या अजून कशी मिळेल हे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कोण? मद उभा राहिला. त्याच्यानंतर अहंकार गेला. नीट लक्षात ठेवा, अहंकार गेला, वासना गेली, ईर्ष्या गेली, मद गेला. आता एवढे सगळे आले म्हटल्यावर नवरा काय उरणार आहे? काय राहणार आहे? ती अजून मला कशी मिळेल? एखादी गोष्ट अजून मला कशी मिळेल म्हणजे काय उभं राहिलं? काय निर्माण झाला? मोह निर्माण झाला. मग तो मोह म्हणजेच नवऱ्याचं प्रतीक दिलंय. मग तो मोहही जाऊ दे, हे सगळेच जाऊ दे, आणि सगळे जाऊन मला मोकळं कर, असं संत एकनाथ महाराज या रूपकांच्या मार्फत आपल्याला सांगतात. भगवंताशी जेव्हा आपण जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कोणकोणत्या अडचणी येतात? अहंकार येतो, मोह येतो, वासना निर्माण होतात, मद निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते. आणि हे सगळं जर असेल तर आपण भगवंताशी एकरूप साधू शकत नाही, ते एकरूप आपण होऊ शकत नाही. म्हणून एका जनार्दनी सगळेच जाऊ दे असे संत एकनाथ महाराज म्हणतात. आता या ठिकाणी संत एकनाथ महाराज आपल्याला या सासूरवाशिनीच्या रूपकातून सांगतात की हे सगळं जर तुम्हाला सोडून द्यायचं असेल, सोडून द्यायचं नव्हे, त्यांनीच तुमच्या जवळ येऊन असं वाटत असेल तर संतांनी जे मार्ग सांगितला त्या मार्गावरून चला. आणि म्हणूनच संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितलाय तो कुठला मार्ग? की हे सगळं त्या पांडुरंग परमात्म्याला अर्पण करा आणि पांडुरंग परमात्म्याकडे निघून जा. निघून जाय म्हणण्याचा अर्थ असा की इथून पंढरपूरला निघायचं आणि तिथेच बसायचं, तिथेच राहायचं, तिथे मुक्काम करायचा असा अर्थ होत नाही. तर तुमच्या मनामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाला, परमात्म्याला स्थापित करा आणि सतत त्या पांडुरंगाची, त्या परमात्म्याची आठवण ठेवा. हेच आपल्याला एकनाथ महाराज आणि सकल संत आपल्याला पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगतात. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, आहे भिवरीच्या तिरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी,
आहे भिवरेच्या तीरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठला रखुमाई, माझे विठ्ठला रखुमाई, माझे विठ्ठला रखुमाई. हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. हा माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. आता आपण मध्यंतरातलं भजन घेऊया आणि उत्तरंगाकडे वळू. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा बरं का. आणि वाटलंच तर कमेंट बॉक्समध्ये आपण जय जय राम कृष्ण हरी टाईप करून पाठवू शकता. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. राम तीरे तिरी गोदेच्या स्थान प्रतिष्ठान, तिरी गोदेच्या स्थान प्रतिष्ठान, बहुत विव्हळ जन किती कीर्तिमान, बहुत विव्हळ जन किती कीर्तिमान. अशा स्थानी जो संत एकनाथ, अशा स्थानी जो संत एकनाथ, कृपा त्यांच्यावर करी कृष्णनाथ, कृपा त्यांच्यावर करी कृष्णनाथ. तिरी गोदेच्या स्थान प्रतिष्ठान, तिरी गोदेच्या स्थान प्रतिष्ठान, बहुत विव्हळ जन करी कीर्तिमान, बहुत विव्हळ जन करी कीर्तिमान. तिरी गोदेच्या, तिरी गोदेच्या. गोदावरीच्या तीरी असणारं प्रतिष्ठान नावाचं गाव. हे प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचं पैठण.
तर असं हे गोदावरी काठी वसलेलं पैठण क्षेत्र आणि या पैठण क्षेत्री संत एकनाथ म्हणून एक महात्मा यांनी जन्म घेतला, अवतीर्ण झाला. आणि असा हा महात्मा इतका महान होता की त्यांच्या घरी स्वतः पांडुरंग परमात्मा चाकरीला होते. नाथांचं काय वर्णन करावं. अहो, इतका थोर महात्मा होता की अशा सकल संतांची जे असे थोर महात्मे होऊन गेलेत त्यांची कीर्ती, त्यांची स्तुती करावी थोडीच आहे. कारण संत एकनाथ महाराजांचं सांगायचं झालं तर ज्यांच्या घरी स्वतः पांडुरंग चाकरी करतो त्यांचा अधिकार किती मोठा असेल. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज हे त्यांचा परिवार, संत एकनाथ महाराजांचा परिवार हा कर्नाटकातला म्हैसर गावचा. आधी कपड्यांचा व्यापार होता त्यांच्या घरी. मग हे कपड्यांचा व्यापार करत करत त्यांनी पैठणला स्थलांतर केलं आणि मग पैठण क्षेत्रीच त्यांचा निवास राहिला. भानुदास महाराजांनी विजयी पांडुरंगाची मूर्ती घरामध्ये स्थापन केली आणि त्यांच्या आधीपासूनच पांडुरंगांची उपासना त्यांच्या घरी चालत आलेली आहे आणि आताही चालूच आहे. हे कुलकर्णी पद यांच्याकडे होतं. पण आज जे एकनाथ महाराजांचे वंशज आहेत ते त्यांचं गोसावी आडनाव लावतात. तर असे हे संत एकनाथ महाराज पांडुरंगाची निस्सीम भक्ती करावी, अखंड नामस्मरण करावं आणि याच भक्तीच्या जोरावरती, याच नामस्मरणाच्या जोरावरती भगवान श्रीखंडाच्या रूपात त्यांच्या घरी आले. आता इथेच भगवंताकडे आपण जायचं का भगवंतानी आपल्याकडे यायचं, याला नाथांच्या घरची उलटी खूण म्हणतात. आता बघा, भगवंत तिथे उभा आहे, भक्तजन भगवंताकडे जातात. पण संत एकनाथ महाराज एवढे महान भक्त होते, इतके महान होते की त्यांनी भगवंतालाच आपल्याकडे बोलावून घेतलं. नवे नवे स्वतः भगवंत त्यांच्याकडे आले का, तर या ऋणातून मी कसं उतराई होऊ म्हणून भगवंत स्वतः नाथांच्या घरी चाकरी करायला आले. 1 नव्हे 2 नव्हे 36 वर्ष भगवंताने श्रीखंडाच्या रूपामध्ये एकनाथ महाराजांच्या घरी चाकरी केलेली आहे असा उल्लेख आढळतो. आता ही नाथांच्या घरची उलटी खूण आहे. कशी? नाथांच्या घरची उलटी खूण, नाथांच्या घरची उलटी खूण. पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, आजी म्या नवल देखी गेले, आजी म्या नवल देखी गेले. आत घागर बाहेर पाणी, आत घागर बाहेर पाणी, आत घागर बाहेर पाणी. पाण्याला पाणी आले मिळोनी, पाण्याला पाणी आले मिळोनी, आजी म्या
नवल देखियले आजी म्या नवल नवल देखियले वळचणीच पाणी आढा लागले वळचणीच पाणी आढा लागले आजी म्या नवल नवल देखियले आजी म्या नवल नवल देखियले हंडी खादोनी भात टाकियला हंडी खादोनी भात टाकियला बकऱ्या पुढे देव कापिला बकऱ्या पुढे देव कापिला आजी म्या नवल नवल देखियले आजी म्या नवल नवल देखियले शेतकऱ्याने शेत पेरिले शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदारासी त्याने गिळिले आजी म्या नवल नवल देखियले आजी म्या नवल नवल देखियले एका जनार्दनी मार्ग हा उलटा एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाने वो सद्गुरु का बेटा जो जाने वो सद्गुरु का बेटा नाथाच्या घरची उलटी खूण नाथांच्या घरची उलटी खूण अशी नाथांच्या घरची उलटी खूण म्हणजे काय पाण्यालाही मोठी लागली तहान. आता मला सांगा जे पाणी पिऊन आपण तृप्त होतो त्या पाण्याला अजून कुठल्या पाण्याची शोध आहे अजून कुठल्या पाण्याची तहान लागली आहे की नाही विचार करण्यासारखं. मग आता हे दिसतं तसं सोपं नाहीये. इथे संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की नाथांच्या घराची उलटी खूण म्हणजे काय की तो भगवंत जो आहे ना. आता एक लक्षात घ्या आपण शेतामध्ये पाणी सोडायचं आपण म्हटलं एका एकरामध्ये कारले लावले ऊस लावला मिरची लावली हे सगळं लावलं. पाणी आपण कसं देतो उतार पाहून देतो की नाही. चढावर पाणी कुठे चढत आहे का चढतच नाही. पण तिथं सगळ्यांना पाणी देताना आपण उतार पाहून देतो. तसं नाथांच्या घरची उलटी खूण म्हणजे ही आपल्या दृष्टीनं उलटी खूण म्हणजे काय संतांचं सगळंच उलट आहे पण ते कोणाच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने संतांच्या दृष्टीने ते उलटेच आहे ना. संतांच्या दृष्टीने कशी उलटी असेल. ते काय म्हणतात की तुम्ही भगवंताकडे जा म्हणजे भगवंता देवदर्शन तीर्थयात्रा असं नाही अंतर्मुख व्हा असं म्हणतात. बाहेर बघण्यापेक्षा आत पहा म्हणजे ती उलटी खूण म्हणजे काय तुम्ही उलट्या दिशेने व्हा. आत पहा तुमच्या आतमध्ये तुमचा भगवंत आहे आणि तुम्ही आत पाहिल्यानंतर तुमचा भगवंत जेव्हा तुमची
आत्मतत्व हे प्रकाशित होईल, तुमचं आत्मज्ञान जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा कोटी सूर्यांचं तेज एवढी तुमची प्रभा फाकेल. असं एकनाथ महाराजांचं आणि सकल संतांचं म्हणणं आहे. आता हे त्यांच्या बाजूने बरोबर आहे, पण आपल्याला काय वाटतं, एवढं सगळं जग पडलेलं आहे, इतक्या सगळ्या संकट आहेत आपल्या पाठीमागे, एवढे सगळे चिंता आहेत आपल्या पाठीमागे. आता हे नवीन कोरोनाचं संकट आलं आणि हे काय सांगतात, आत पहा. आता आत पाहून काय होणार आहे, कोरोना जाणार आहे? तसं नाही. तर या चिंताचं हरण करण्यासाठी एकनाथ महाराज म्हणतात, त्यांच्या भागवतामध्ये चतुष्टयामध्ये म्हणतात, तुम्हाला करायची काहीच गरज नाही, तुम्हाला काही करायची गरजच नाहीये ना. तुम्ही काय करा, फक्त कुठलंही संकट असू दे, कितीही चिंता असू द्या, काय करायला पाहिजे, चित्त चिंता चिंतन या तिहीची नुरे आठवण, चिंतिताची श्रीकृष्ण चरण, ब्रह्म परिपूर्ण निज चित्त, जो करी हरी चिंतन, त्याच्या चित्ताचे करी हरी हरण, जो करी हरी स्मरण, त्याचा संपूर्ण संसार हरी हरी हा. केवळ तुम्हाला काय करायचंय, भगवंताचं चिंतन करायचंय. तो आपण भगवंताला कधी आठवतो, जेव्हा दुःख आलं, जेव्हा संकट आलं आणि सुख आलं, एखादा आनंद झाला तर काय म्हणतो, मी केलं, मी रात्रभर प्रयत्न केले, इतके दिवस मी झटत होतो, तेव्हा कुठे हे काम झालं. आणि दुःख आलं की काय देवा, हे काय केलंस तू, देवाला दोष द्यायचे. मग भगवंत म्हणतो, तुझ्या सुखाची जिम्मेदारी म्हणजे तू घेतली, सुख म्हणजे तुझ्यामुळे झालं, दुःख माझ्यामुळे. मग एक काम कर ना, संत हेच सांगतात, सुख सुद्धा भगवंतावरती सोपवून दे, मग दुःख तुला येणारच नाही. सुखाची जबाबदारी तू भगवंतावर सोडलीस तर दुःखाची जबाबदारी सुद्धा भगवंतच घेईल. हे सगळं संतांचं उपदेश आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी जे सांगितलंय, चिंता करू नका, तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथपासूनच भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि त्यांच्या नामस्मरणानेच तुम्हाला तुमचं जीवन सार्थक होण्यामध्ये मदत होईल. अरे संत एकनाथ महाराजांनी अखंड नामस्मरण केलं. त्यांच्याकडे काय नव्हतं, गर्भश्रीमंत होते संत एकनाथ महाराज, पण तरी सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही, भगवंताचं नाम सोडलं नाही. एकनाथ महाराज जेव्हा देवपूजा करायला बसायचे तेव्हा श्रीखंड्या गंध उगाळून द्यायचा. आंघोळ झाली की त्यांची धोतर वस्त्र जे काय असेल, गंगातीरी जाऊन त्यांचे कपडे धुवायचा श्रीखंड्या. स्वतः दत्त दिगंबर नाथांच्या घरी चोपदारी करत होते. असंच एकदा दासोपंत हे एकनाथ महाराजांच्या समकालीन संत, त्यांची पण महानता खूप आहे. त्यांच्या घरी दत्तप्रभू सोंगट्या खेळायला यायचे त्यांच्यासोबत, त्यांची करमणूक व्हावी म्हणून. सोंगट्या खेळायला येत असताना हे दोघे जेव्हा दासोपंत आणि दत्त दिगंबर सोंगट्या खेळत होते, अचानक एकनाथ महाराजांची स्वारी आली. एकनाथ महाराजांची स्वारी आली की हे दत्त दिगंबर अंतर्धान पावले. दासोपंत विचारामध्ये पडले
की हा जो येत आहे हा बहुतेक पापी मनुष्य असावा, म्हणून या संत एकनाथ महाराजांना दर्शन देण्याचं भगवंताने टाळलं आणि इथून अंतर्धान पावले. आता गाठी भेटी झाल्या, बोलणं वगैरे झालं. बोलता बोलता एकनाथ महाराज म्हणून गेले की या कधीतरी पैठणला आमच्या वाड्यावर. येऊ म्हणाले दासोपंत आणि तो योग आला. असे 4-5 दिवस निघून गेले आणि दासोपंत संत एकनाथ महाराजांच्या भेटीसाठी पैठणला आले. आता पहिल्यांदाच आले होते. सगळ्यांना विचारलं एकनाथ महाराजांचा वाडा कुठे आहे, एकनाथ महाराजांचा वाडा कुठे आहे. असं करत 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 वाडा समोर आले आणि पाहतात तो काय, आपल्यासोबत जो भगवंत सोंगटे खेळायला येतो तो समोर त्यांच्या दारावर उभं राहून चोपदारी करतोय. दासोपंत थक्क झाले बघून. भगवंताजवळ गेले, म्हणाले भगवंत हळू बोला, मालकाचं कीर्तन चालू आहे आत. म्हणलं कोण मालक, हळू बोला म्हटलं ना. अहो म्हणले संत एकनाथ महाराज माझे मालक आहेत. अहो म्हणले तुम्ही त्या दिवशी माझ्या घरी आला होतात आणि हे आपल्या घरी आले तेव्हा तुम्ही अंतर्धान पावलात, तुम्ही निघून गेलात. अहो म्हणले ती माझी चूक झाली. मी मालकाला न विचारताच तुमच्याकडे आलो होतो आणि मालकाला येताना पाहिलं, मला रागवतील म्हणून मी तिथून निघून गेलो. पहा आता यावरून कळतं की संत एकनाथ महाराजांचा अधिकार किती मोठा होता. भगवंतांनी त्यांच्याकडे चोपदारी करावी, भगवंतांनी त्यांच्याकडे काम करावं, असे हे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ते लढवय्ये सुद्धा आहेत. हो, संत एकनाथ महाराजांनी युद्ध केल्याचा सुद्धा उल्लेख आढळतो. एकदा गुरुवारचं अनुष्ठान चालू होतं जनार्दन स्वामींचं आणि त्या गुरुवारच्या अनुष्ठानाला दर गुरुवारी जनार्दन स्वामी अनुष्ठान करायचे आणि त्यांचं हे अनुष्ठान दिवसभर असायचं. दिवसभर भगवंताजवळ बसून ते अनुष्ठान करायचं, त्याच्यामध्ये उठायचं नाही, पाणी प्यायचं नाही, हे सगळं त्यांचं असायचं. आणि गुरुवारचा दिवस आला, जनार्दन स्वामी अनुष्ठानाला बसले आणि त्याच वेळेस यवनांचं परचक्र चालून आलं. त्यावेळी यवनांमध्ये सुद्धा लढाई व्हायच्या, त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतीच ना. आदिलशहाची, कुतुबशहाची, निजामशहाची अशी भांडणं चालू होती, थोडी थोडकी भांडणं. पण त्याच्यामध्ये जनार्दन स्वामी किल्लेदार होते आणि परचक्र चालून आलं. आता असंच कधीतरी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना तलवार चालवायची शिकवली होती. असंच काहीतरी नवीन शिकूया म्हणून युद्ध कौशल्य शिकवलं होतं आणि अचानक परचक्र चालून आलं. आता काय करावं एकनाथ महाराजांना कळेना नेमकं, कारण गुरुजी तर अनुष्ठानाला बसलेले, काही हवं नको, काही लागलं तर आपण तिथे असायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. पण आता हे परचक्र चालून आलं. त्यांनी सगळ्या सैन्याला, जनार्दन स्वामींचे जे सैन्य होतं त्या सगळ्या सैन्याला थांबायला सांगितलं थोडा वेळ. जनार्दन स्वामींची पगडी ती आपण घातली, स्वतः आपल्या गुरुदेवांची पगडी घातली, चिलखत घातलं, ढाल घेतली आणि तलवार घेऊन घोड्यावर बसले. सगळ्या सैन्यांना म्हणाले चला आता आपण युद्ध करायचं. अहो काय त्यांचं युद्ध कौशल्य होतं म्हणाल. समर्थ रामदास स्वामींनी चाबकानं फटके मारले दुसऱ्यांना, जे अन्याय करत होते त्यांना मारण्याचा उल्लेख आहे, पण कुठल्याच संतांनी स्वतः हातात तलवार घेऊन युद्ध केल्याचा उल्लेख नाहीये. तो उल्लेख संत एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये आढळतो. असे हे संत एकनाथ महाराज, त्यांनी युद्ध केलं यवनांशी आणि ते परचक्र परतावून लावलं. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा सगळे किल्ल्यावर आले, थोड्याच वेळामध्ये अनुष्ठान संपलं.
जनार्दन स्वामींनी हे सगळं वृत्तांत, आता जे सैन्य जखमी झालेलं होतं जनार्दन स्वामींच्या समोरून जात होतं, अरे म्हटले हे काय झालं, अनुष्ठानाला बसलो मी पण हे नेमकं झालं काय. त्यांच्याच एका सेवकाने सांगितलं की अहो तुम्ही अनुष्ठानाला बसला होतात आणि यवनांचं परचक्र चालून आलं, त्यावेळेस स्वतः एकनाथांनी तलवार घेऊन ते परचक्र परतवून लावलं, त्याच्याशी युद्ध करून त्यांना वेठीस धरलं, त्यांना परतून लावलं, युद्ध जिंकलं एकनाथांनी. आणि काय सांगता, जनार्दन स्वामींचं हृदय भरून आलं, डोळे भरून आले, म्हणाले माझा एका आज परिपूर्ण झाला. शांती ब्रह्मा असे संत एकनाथ महाराज. पण गरज पडली त्यावेळेस त्यांनी तलवार हातात घेतली. पण त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना एकांतवासात जायला सांगितलं. तिथे एकांतवासात गेल्यानंतर मात्र समर्थ जनार्दन पंतांनी सांगितल्याप्रमाणे, आपल्या सद्गुरु समर्थाने सांगितल्याप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी आपला अहंकार, लोभ, राग, मत्सर, द्वेष हे सगळं तिथेच टाकून दिलं. त्या ध्यानामध्ये, त्या तपस्येमध्ये, त्या एकांतवासामध्ये केवळ आणि केवळ नामस्मरण हेच आपल्याकडे ठेवलं. बाकी सगळे जे गुण दुर्गुण आहेत, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपला राग काढून टाकला, अहंकार काढून टाकला, मत्सर काढून टाकला. जो तिळ मात्र त्यांच्याकडे होता, आपल्याकडे ते किती भरलेलं आहे, ते सगळं एकनाथ महाराजांनी तिथेच आपल्या शरीरातून काढून टाकलं. त्याच्यानंतर ते एकदाही कोणावर चिडले नाहीत, कोणावर रागवले नाहीत, कोणावर साधं ओरडले सुद्धा नाहीत. आता संत एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेलं तीर्थ उन्हामध्ये तहानेने व्याकुळ झालेलं गाढवाला पाजलं, ही कथा आपल्याला माहिती आहे. एक यवन संत एकनाथ महाराज आंघोळ करून आल्यानंतर त्यांच्या अंगावर थुकला आणि त्यांच्यापासून तेच क्रम पुढे पुढे मग त्यांनी 108 वेळा गोदावरीचं स्नान त्यांना घडलं आणि त्या यवनाला पश्चाताप झाला, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यांच्या घरी पितृ भोजनाच्या वेळी एकही ब्राह्मण जायला तयार नव्हता, त्यावेळेस स्वतः पितर येऊन त्यांच्याकडे जेवले, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ते दुसऱ्या जातींच्या लोकांमध्ये मिसळायचे, जे त्या वेळेमध्ये ती एक क्रांती होती. तिकडे जाऊन ते जेवले, परान्न घेतलं, हे सगळं त्यावेळी तिथल्या जे विद्वान ब्राह्मण पंडित होते त्यांना ही गोष्ट मांडण्यासारखी नव्हती. मग त्या वेळेमध्ये हे सगळं करणं म्हणजे एक प्रकारची क्रांतीच आहे. म्हणजे संत एकनाथ महाराज एक क्रांती सूर्यच होते. तसं पाहायला गेलं तर नाथ हे सर्व गुण संपन्न असलेले संत आहेत. काय नाहीये नाथांकडे? शांती आहे, सत्य आहे, लढवई आहेत, शूर आहेत, ते काय नाहीये. हो, हेच तर समर्थांनी घेतलंय आणि त्यांची भक्ती तुकाराम महाराजांनी घेतली. दोघांचं उगमस्थान म्हणजे संत एकनाथ महाराज आहेत. आणि हे संत एकनाथ महाराज यांनी जेव्हा संस्कृत वेद हे सगळे वाचले, संस्कृतामध्ये होते, त्याचा अर्थ जो विद्वान पंडितांना कळत होता, आणि अचानक एक दिवस आपल्यासारखेच सामान्य लोक एकनाथ महाराजांकडे आले आणि त्यांना म्हणू लागले की तुम्ही जे सांगता ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला त्यातले काही कळत नाही, काही शब्द कळत नाहीत, तुम्ही काय म्हणताय ते कळत नाही. मग त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी विचार केला की अरे ही जी संस्कृतामधली जे काही रचना केलेली आहे, जे काही वेद वगैरे आहेत, जे उपनिषद आहेत, जे लिहिलंय संस्कृतामध्ये, ते फक्त विद्वानांना कळण्यासारखंच आहे, ते पंडितांना कळण्यासारखंच आहे. जर आपल्याला सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना घेऊन जर परमार्थाच्या दिशेने जायचं असेल तर यांना कळेल अशाच भाषेमध्ये त्यांचं विवेचन व्हायला हवं. म्हणून संत एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत हे प्राकृतामध्ये लिहिलं, ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिली, ज्याला
अनुभवामृत असं म्हणतात. ती टीका एकनाथ महाराजांनी लिहिली. ते सगळं प्राकृतामध्ये लिहिलं. असे संत एकनाथ महाराज. आता हे संत एकनाथ महाराज घडले ते कशामुळे? आपल्या सद्गुरूंमुळे. जनार्दन स्वामी अहो कसे सद्गुरू होते ते. नाही तर आजकाल कसं आहे, मी तुझा गुरु, मी तुझा गुरु असं म्हणणारे गुरुगुरु करणारच जास्त आहे, बाकीचे काही नाही. पण एक श्लोक आलेला आहे, तुम्हाला इथं मुद्दाम सांगते की गुरु कसा असावा आणि त्याच्या मनामध्ये काय, त्याची मनस्थिती कशी असावी, सद्गुरूंची मनस्थिती कशी असावी. तर तुम्हाला श्लोक सांगते. मुख्य परमार्थ सद्गुरु तोची तो. परमार्थाचा सद्गुरू कसा ओळखावा इथे तुम्हाला सांगते. आपला शिष्य आपण देखता, नीट ऐका बर का. आपला शिष्य आपण देखता होय अन्य अनुग्रह घेता. आपला शिष्य आहे पण आपला देखत आपल्या समोर दुसऱ्या गुरूंचा अनुग्रह घेतोय हे पाहिलं. आपला शिष्य आपणा देखता होय अन्य अनुग्रह घेता तरी द्वेषी न उभयता. परमार्थ सद्गुरु तोच तो एक. कळलं का? आपला शिष्य आहे, दुसऱ्यांचा अनुग्रह घेताना, दुसऱ्या गुरूंचा अनुग्रह घेताना आपण पाहिजे गुरूंच्या मनाला त्या दोघांचाही द्वेष शिवत सुद्धा नाही किंवा त्या दोघांबद्दल द्वेष वाटत नाही, तो परमार्थातला खरा सद्गुरू ओळखावा. नाहीतर आजकाल तर सगळीकडे गुरुच गुरु भरलेले आहेत. एक छानचं उदाहरण मी ऐकलं. आता आपल्याला लाईट लावायच्या घरामध्ये, तर MSCB ला ते वायरमॅन वगैरे सगळं MSCB कडून आपल्या घरामध्ये ते करंट वगैरे सप्लाय करतात. मग तो करंट सप्लाय आपल्या घरापर्यंत येण्यासाठी, ते कनेक्ट करण्यासाठी वायरमॅनला बोलवलं जातं. मग तो वायरमॅन म्हणजेच गुरु, वायरमॅन म्हणजेच सद्गुरू. तो काय करतो, जो परमार्थातला खरा सद्गुरू असतो तो MSCB जे काही स्रोत आहे, ऊर्जा स्रोत आहे, जो सगळा करंट आहे तो सगळं आपल्या अंगावर घेतो आणि आपल्या शिष्याला जेवढं पाहिजे तेवढंच पुरेसं त्याला देतो. मग बघा त्याचा प्रकाश किती मोठा असतो, दैदिप्यमान असतो. पण आपण कोणालाही उठसूट म्हणलं की एवढी लाईट लावून देता का, ते काय म्हणेल, हा देतो ना, आता लावून देतो. आणि लाईट लावून दिली की असा करंट घरात जातो की जाळण धूर एक सकट. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही चुकीचा गुरु केला की तुमच्या जीवनाचा नाश, तुमच्या परिवाराचा नाश हा अटळ आहे. म्हणून गुरु करताना सुद्धा नीट पारखून गुरु करावा. पण जनार्दन स्वामी हे थोर अधिकारी सद्गुरू होते आणि जेव्हा अधिकारी सद्गुरू मिळतात तेव्हा शिष्य सुद्धा अधिकारीच होतात. असे संत एकनाथ महाराज यांनी सकल जीवांसाठी आपल्या सगळ्याच वेदांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्राकृतामध्ये लिहिल्या आणि सगळ्या जीवांचं उद्धार करण्यासाठी, या सगळ्या जीवांना समजावं यासाठी त्यांनी प्राकृतामध्ये या गोष्टी आपल्या समोर आणल्या. त्यांचे ते खरंच खूप मोठे उपकार आपल्यावर आहेत. कसे संत एकनाथ महाराज ते पहा. एकनाथ जन्माले दीनांच्या कल्याणार्थ, एकनाथ जन्माले दीनांच्या कल्याणार्थ, प्राकृतात ज्यांनी केला श्री भागवताचा अर्थ, प्राकृतात ज्यांनी केला श्री भागवताचा अर्थ, रामायणातील सांगितला ज्यांनी सर्व भावार्थ, रामायणातील सांगितला ज्यांनी सर्व भावार्थ, जे होते दीनानाथ भेटला तयांना नाथ, एकनाथ नामे संत भक्तजन होती गोळा, सत्संगाचा हा मेळा, भक्तजन होती गोळा, सत्संगाचा हा मेळा, भक्तजन होती गोळा, सत्संगाचा हा मेळा. असे संत एकनाथ महाराज. म्हणून ते सांगतात की अरे संत एकनाथ महाराजांनी
एवढं जे प्राकृतामध्ये आपल्याला समोर ठेवलेलं आहे त्यानं फक्त आपल्याला वाचायचंय, समजून घ्यायचंय. आपल्याला काय संस्कृतातले शब्दकोश समोर ठेवून त्याचा अर्थनिशी पाहत पाहत मग समजून घेऊन मग त्याच्यावर वाटचाल करणं इतकं आपल्याला प्रयत्न करायची गरज नाहीये. संतांनी सगळं, एकनाथ महाराजांनी सगळं आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला ते वाचणं आणि कृतीमध्ये आणणं एवढंच करायचं आहे. आणि हेच संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की आम्ही जे सगळ्या संतांनी सांगितलेले तुम्हाला त्याच वाटेवर तुम्ही या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आणि हेच सगळ्या संतांनी जे सांगितले त्यासोबत संत एकनाथ महाराजांनी जे आपल्याला सांगितलंय की या पंढरीच्या पांडुरंगाला विसरता कामा नये. एकच ध्येय असावं सकल जीवांचं, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. कारण असं म्हणतात की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. भूवैकुंठ ज्याला म्हणतात ते पंढरपूर. आणि म्हणूनच अशा या पंढरीच्या पांडुरंगाला विसरता कामा नये. आणि ते दुसरं तिसरं काही नसून आपलं माहेर घर आहे. हेच संत एकनाथ महाराजांना आपल्या या अभंगातून सांगायचं आहे. पूर्वरंगाच्या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्याला म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. हा माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी. आता सकल संतांनी आपल्या जीवाच्या कल्याणासाठी देवाकडे जे मागणं मागितले ते सगळ्यांनी म्हणून आपण मागणं मागूया. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रघुवीर समर्थ. केलेली सेवा ही सकल संतांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. आणि भगवंतापुढे एकच मागणं मागते की जशी संतांनी आपल्याला सुरेख आणि सोपी वाट सांगितलेली आहे त्या सगळ्या सकल संतांच्या आणि देवावर ते सगळं आपला भार टाकून आपण या संसारातून मुक्त व्हावं आणि भगवंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये अधिकाधिक वृद्धिंगत होत राहो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. एवढे बोलून आजच्या या कीर्तनरूपी सेवेला मी पूर्णविराम देते. ही कीर्तन सेवा परत एकदा सर्वेश बुवा शुक्ल आणि हरिकीर्तन प्रतिष्ठानच्या आयोजकांचे, जे कोणी त्या मंडळामध्ये आहेत त्या सर्वांचेच खूप आभार की त्यांनी परत एकदा मला या संत चरित्रमाला या आषाढी वारकरीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीच्या सोहळ्यामध्ये, आता सध्या कोरोनामुळे वारी रद्द झालेली आहे पण तरी सुद्धा वारकऱ्यांमध्ये जो उत्साह आहे तो जशाला तसाच आहे, त्यामध्ये काही दुमत नाही, तो कधी खंड होणार नाही. अशा या संत चरित्रमालेमध्ये मला एक छोटीशी संधी देऊन त्यांनी मला खरंच खूप मोठी संधी देऊन मला उपकृत केलं. त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे. आणि अशीच कीर्तन सेवा
या देहाकडून आणि या वाणीकडून सतत होत राहू हीच भगवंताचरणी प्रार्थना. परत एकदा हरिकीर्तन प्रतिष्ठान या सगळ्या मंडळाचे आयोजकांचे आभार. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.